आपण कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर माझा प्रभाग क्रमांक 13 हा जास्ती करून चाळीचा भाग आहे. त्यामुळे मी इथं काही ठराविक एक 4-5 मुद्दे घेऊन प्रामुख्याने जाणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाळीचा भाग असल्यामुळे तिथं ओपन गटारींचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे डास आणि बाकी आजार त्याच्यातूनच उद्भवतात. त्यामुळे सर्वात प्रथम माझा जर नगरसेवक म्हणून मला संधी मिळाली तर सर्वात प्रथम मी सर्व गटारी अंडरग्राऊंड भूमिगत गटारी करण्याचा प्राधान्य देईल. त्यानंतर इथं पाण्याची टाकी खूप जुनी आहे, एक 93 साली उभी राहिलेली आहे आणि त्यावेळीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्येमध्ये खूप मोठा फरक आहे. मग दुसरं प्राधान्य माझं नवीन पाण्याची टाकी उभारणी करणे आणि ज्या पाईपलाईन जुन्या आहेत त्यांना परत रिजनरेट करून नवीन पाण्याची नळ जोडणी सुरू करून देणे. प्रामुख्याने हा प्रभाग खूप जुना असल्यामुळे तिथं एक काही विषय तिथल्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात सातवत आहेत. म्हणून आता नवीन जे आपल्या महाराष्ट्र सरकारकडून नवीन कायदा आलेला आहे त्या अंतर्गत लोकांना प्रॉपर्टी कार्ड स्वतःचं 200च्या एरियाचं असेल किंवा 300च्या एरियाचं असेल तर त्यांना प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्यासाठी पुढाकार घेईन आणि त्यांना ते करून देईल. या काही प्रामुख्याने गोष्टी आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त माझा जास्ती भर असेल, जर लोकांची इच्छा असेल, त्या प्रभागातले लोक एकत्रित येत असतील तर चाळ पुनर्विकासाचा विषय म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून चाळ पुनर्विकासाचा विषय मी प्रामुख्याने घेत आहे. एक चांगली अद्ययावत इथं अभ्यासिका जेणेकरून कौशल्य विकास केंद्र आणि या बाकीच्या गोष्टी करून इथल्या जे टॅलेंट आहेत त्यांना कुठेतरी एक चांगला MPSC UPSCची तयारी करण्यासाठी कुठे चांगलं एक स्थान मिळावं म्हणून अभ्यासिकाची उभारणी करण्याचा एक मानस आहे. आणि सर्वात एक माझा ड्रीम प्रोजेक्ट अजून एक आहे जो मी संविधान स्तंभ बनवण्याचा मोठ्या प्रमाणात विचार करतो. संविधान स्तंभ याकरता का येणाऱ्या पिढीला आपल्या संविधानाचं महत्त्व कळावं, कारण हा संविधान आपल्या सर्व जातीपाती प्रांतापलीकडे जाऊन आपल्या सर्वांना एक संघ राखतो. त्यामुळे त्याचं कुठेतरी लोकांना महत्त्व कळून त्या गोष्टीचं येणाऱ्या पिढीला त्याचं गोष्टी सर्व समजून यावे म्हणून एक संविधान स्तंभाची पण आपण स्थापना करण्याचं मानस आहे. निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले कोणतं विकास काम करणार? सर्वात पहिले माझ्या प्रभागातली गटारी ही भूमिगत करणं आणि प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्यासाठी मेहनत घेणं, म्हणजे लोकांना प्रोत्साहित करून ते प्रॉपर्टी कार्ड बनवणं आणि नळ जोडणी नवीन पाण्याची सुविधा करून देणं. स्वच्छ, सुंदर आणि भ्रष्टाचार आणि भयमुक्त प्रभाग करण्याचा माझा मानस आहे.